नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि चविष्ट अशी मॅगी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मॅगी, फोडणीसाठी तेल, हिरवा मटार, स्वीट कॉर्न, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला कांदा, जिरं, हळद, मीठ, लाल तिखट आणि मॅगी मसाला. तर आपण सुरुवात करूया. कढई गॅसवर ठेवलेली आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचे, 2 चमचे तेल गरम करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 4-5 कढीपत्त्याची पानं आणि थोडं जिरं. हे परतून घ्यायचं आहे. आता जिरं आणि कढीपत्ता परतला आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत उभा चिरून घेतलेला कांदा. कांदा फार वेळ भाजायचा नाही, 2 मिनिट फक्त परतून घ्यायचा आहे. तर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मटार आणि स्वीट कॉर्न. 1-2 मिनिट हलवून व्यवस्थित परतून घेऊयात आपण. ते घातलेलं आहे आपण थोडं चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद. 2 मिनिट परतून घ्यायचे, जास्त वेळ परतायचं नाही. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण इथं घालणार आहोत 1 ते 1.5 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी. पाणी ऑलरेडी गरम आहे. 5 मिनिट उकळी येऊ देऊया आपण. आता आपण घालूया त्याच्यामध्ये मॅगी मसाला, थोडंसं लाल तिखट आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इकडे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आपण मॅगी घालून घेऊया. मॅगी घातल्यानंतर 1-2 मिनिट हलवून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि 5 मिनिटसाठी आपल्याला मॅगीला वाफ देऊन घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही, मॅगी व्यवस्थित शिजलेली आहे आणि तयार आहे तुमची चटपटीत मॅगी अगदी 5 मिनिटामध्ये. नक्की ट्राय करा. थँक्यू.